मंत्र्यांनी आक्षेप घेतला तुकाराम मुंढे यांच्या निर्णयावर? नाही, नक्कीच एक खरं म्हणजे हा निर्णयच मुळात झालेला चुकीचा होता. तो जर मंत्रिमंडळाने झालेली चूक किंवा तुकाराम मुंढेंनी घेतलेला निर्णय रद्द केला असेल तर हा चांगला निर्णय आहे. कारण या संदर्भातची मागणी आम्ही सातत्यानं केलेली होती का हा छोट्या व्यावसायिकावर आणि विशेष करून तेली समाजावर अन्याय आहे. कारण खुलं तेल जर गरीब लोकांसाठी, सामान्य मध्यमवर्गीयासाठी या लोकांना खुलं तेलच घेतात अगदी त्यांच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या ऐपतीप्रमाणे, त्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताप्रमाणे. पण हा निर्णय घेऊन केवळ मोठ्या इंडस्ट्रीला मदत होईल अशा प्रकारची त्यामागची भूमिका होती. आज जर कॅबिनेटने हा निर्णय रद्द केला असेल तर नक्कीच मला वाटतं की जनतेच्या आक्रोश बघून तो निर्णय झाला असावा आणि घेतलेला निर्णय चांगलाच आहे. 28 ऑगस्टपर्यंत 58 लाख प्रमाणपत्र द्या, नाही तर 29 तारखेला आजपासून लढाई निर्णायक आंदोलन करणार. जरा नाही, आम्हाला काय करायचं आहे ते सरकार आणि ते पाहत बसेल. मी त्याच्यावर अजिबात बोलणार नाही. जरांगे आणि सरकार यांचं ते काय आहे, अख्खा मंत्रिमंडळात तिकडे मंत्री कोण जातील, कोण नाही जाणार नाही, ते काय उपोषण करतील याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमची भूमिका एवढीच, आमचा जातनिहाय सेन्सस करा, आमच्या वाट्याचं आम्हाला द्या. जे काही उद्या बोगस होतील ते कोर्टामध्ये काही टिकणार नाहीच आहेत. आताही ते निर्णय झालेत, पुढेही होणार आहेत. त्यामुळे न्यायाच्या चौकटीत बसतील, संविधानाच्या चौकटीत बसतील, त्यांना त्या जातीमध्ये समावेश केला जाईल. कोणी म्हणते म्हणून करतील तर ते टिकणार पण नाही. त्यामुळं आम्ही त्यावर फार काही बोलायची गरज वाटत नाही. राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यानं पत्र लिहिलेलं आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं. ती मुलगी जी आली स्टेजवर, त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेदना घेऊन ती मुलगी त्या ठिकाणी आलेली होती. आणि ती ज्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये भलेही सांगितली असेल, पण त्यामध्ये ती जी बोलली त्याच्या अंतर्यातना होत्या की काय चाललं आहे, कशा पद्धतीनं सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे आणि सोयीस्वापासून त्यांना वंचित करत आहे. जर प्रेग्नन्सी टेस्ट 1 महिना सुट्टीवर झाल्यावर घेत असेल तरी किती किळसवाणा प्रकार आहे. म्हणजे आदिवासी मुलींवर किती तुम्ही अविश्वास दाखवत आहे, त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही अविश्वास दाखवत आहे. अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि यातून मला वाटतं की असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा. आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यावर प्रायोरिटीनं ही चर्चा करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजपचं सर्वात ताकदवर संसदीय मंडळ आहे, त्यात पुन्हा निवड झालेली आहे. मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील. त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत. 29 नंतर तर काही संधी नाही. त्यामुळं आमची ती इच्छा आहे, पण ते झालं पाहिजेत, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी. पण ते काय थांबवतील, केवढी एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील की याच्या पुढं नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे. बीजेपी 5 तारखेला आंदोलन करणार आहे पुन्हा दिल्लीत. ते करू द्या ना, चांगले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जो लढतो आहे त्याला आम्ही कधीच विरोध केलेला नाही. आमचा पाठिंबाच आहे. राहुलजींचा सुद्धा पाठिंबा आहे. राहुलजीची सुद्धा CJ आपल्या म्हणण्यापेक्षा तरुणांच्या पाठीमागे राहुलजी आहेत. आणि जो त्या विद्यार्थ्यांसाठी लढतो त्याला त्याच्यासोबत उभं राहणं, विद्यार्थ्यांच्या सोबत उभं राहणं आणि जनजीच्या मागे उभं राहणं हे राहुलजींनी ठरवलं आहे. आणि त्यामुळेच त्यांना असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आणि यामध्ये मला असं वाटतं की पुन्हा दुसऱ्यांदा बसत आहेत तर त्या प्रश्नाला आता तरी सरकार गांभीर्यानं घेईल. नागपुरात राहुलजींचा कार्यक्रम होणार आता नाही यार, मला हां राहुल गांधी नहीं चर्चाएं चल रही है. राहुल जी ने नागपुर के लिए हाँ बोला है, पर वो डेट का अभी कोई
तारीख का कोई अभी पता नहीं है, पर वो नागपुर में छात्र गूंज कार्यक्रम होगा। अब वो डेट कब होगी वो हम बताएंगे। भाऊ, सीजेपी का 5 सितंबर को आंदोलन है, कैसे देखते हैं केंद्र सरकार के विरोध में फिर एक बार सीजेपी आंदोलन कर रही है? नहीं नहीं, निश्चित जो भी बच्चों के युवाओं को लेकर, स्टूडेंट को लेकर रास्ते पर उतरते, शिक्षा व्यवस्था को लेकर रास्ते पर उतरते, तब उनके साथ में हम खड़े होंगे। ये विद्यार्थी, ये युवा, ये देश का भविष्य है। उनके साथ में जो खिलवाड़ हो रही है, उनके शिक्षा में जो करप्शन आया है, करप्ट हुआ है, ये सब कुछ आज युवा पीढ़ी को बर्बाद करने वाला है। तो जो लड़ेंगे उसके साथ में हम खड़े होंगे। किसी माइकल लाल ने दूध नहीं पिया जो आरक्षण खत्म कर सके। राजनाथ सिंह ने कहा है किसी माइकल लाल ने दूध नहीं पिया जो आरक्षण खत्म कर सके। ये तो सही कहा, पहली बार कहा। और आरक्षण, अब वो आरक्षण तो हम तो ख़त्म करने वाले नहीं हैं। उनका इशारा किसको है तो ये राजनाथ सिंह जरा बताए कि किसके माइकल लाल में दम नहीं है तो किसकी माँ में कौन आरक्षण बंद करना चाहता है, किसका विचार है, किसकी सोच है, वो भी तो बता दे। उनका नाम लेकर बता दे राजनाथ सिंह। फुकट में खुद ही बोलना, खुद ही पार्टी के लोग बोलते हैं आरक्षण ख़त्म करेंगे और खुद ही बोलते हैं किसके माँ के दम है। तो ये जो दुपट्टा डबल ढोलकी जो काम है, डबल इनका भूमिका है, तो देखेंगे हम भी आगे क्या होता है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को लेटर लिखा है, क्या कहेंगे इस बारे में? नहीं, निश्चित रूप से आदिवासी बच्चों के, स्टूडेंट के जो प्रॉब्लम थे, उन्होंने राहुल जी को मिलकर वो छात्रों की गूंज में कार्यक्रम में बताया। उस बच्ची ने वो उसको लेकर राहुल जी बहुत सीरियस हुए, गंभीरता से। इसलिए सीएम को पत्र लिखकर इस बारे में वो जो स्टूडेंट के प्रॉब्लम है, बहुत सारी दिक्कतें हैं, बहुत सारे नए जीआर निकाल कर उनके साथ में खिलवाड़ किया जा रहा है, तो ये ठीक नहीं है। और जो भी अभी प्रेगनेंसी टेस्ट करना, 1 महीना अगर छुट्टी पर बच्चे जाते हैं, छुट्टियां में जाते हैं, तो ये क्या उनके चरित्र के ऊपर शंका निर्माण करना है? आदिवासी बच्चे आदिवासी ही करके इस तरह के जीआर निकाल कर ये गलत नीति को सामने लाना, इसके खिलाफ में राहुल जी है और इसीलिए उन्होंने लेटर लिखा। मोदी और आठवले की जोड़ी जब तक है तब तक राहुल गांधी आगे नहीं आएंगे। 2029 में जनता जो फैसला करेंगे वो स्वीकारेंगे, आठवले जी ने कहा। हाँ, जिसको एक नगर सेवक का पद नहीं मिलता है, जगह नहीं मिलती, वो मुंगेरी लाल के हसीन सपने वो देखते रहते। वो उनको ना बाबा साहब के संविधान की चिंता है, ना उनके समाज की चिंता है। उसको जहाँ खुर्ची मिली वहाँ भागता है, तो वो क्या बताएंगे हमको। चलो, थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.